ची तयारी करत आहे, जग ख्रिसमसची तयारी करत आहे, आपण पण करत आहे. प्रेज लॉर्ड. आपलं नाताळ आपल्यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. आपण तयारी करत आहे आणि नक्कीच आपण तयारी करायलाच पाहिजे. परंतु कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे त्या गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत, त्या गोष्टी आज आपण ऐकलेल्या आपल्या जीवनामध्ये. आज आपल्याला बघायचं की खरोखर मी तयारी करत आहे का. प्रेज लॉर्ड. पण ती तयारी करण्याच्या अगोदर ज्या गोष्टीची तयारी आपल्याला करायला जायचंय त्याच्या अगोदर ज्यावेळेस परीक्षा सुरू होत होते, प्रेज लॉर्ड, ज्यावेळेस परीक्षा असते, परीक्षा द्यायची असते किंवा काही काम सुरुवात करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, आपण पाहतो माझं सिलेबस कव्हर झालाय का. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो माझा अभ्यास झालाय का. आपण पाहतो मी सराव केलेला आहे का, मी अभ्यास केलेला आहे का. आणि मग आपण काय करतो त्यानुसार आपण परीक्षेला जातो. आता आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने खरंच अद्भुत रीतीने आज वचन दिलेलं आहे. शैलेशला प्रभूने सहाय्य केलं. दुर्जन प्रभूला नाही आवडत, आणि दुर्जन हा पाप्यांमधला नाहीये, ती एक पाप्यांमधून प्रमोशन प्राप्त करून झालेली कॅटेगरी आहे, ती म्हणजे दुर्जन. प्रेज लॉर्ड. जसं ऑफिसमध्ये प्रमोशन असतं ना, तसं पापी जीवनामध्ये प्रमोशन प्राप्त करून काय बनलं जातं, दुर्जन. प्रेज लॉर्ड. आणि दुर्जन परमेश्वराला न आवडणारे असेल. प्रेज लॉर्ड. खूप सुंदर रीतीने होते. त्याच पद्धतीने सांगड पास्टरांनी घातलेले आहे, पास्टरांनी त्यांना देखील परमेश्वराने सांगितलं की ज्या तयारीचं आता आपण तयारी करत आहे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पाप सोडून आपल्याला पुढे जायचंय. घर साफ करत आहोत. प्रेज लॉर्ड. घर साफ करत आहोत, कपडे साफ करत आहोत, कलरिंग करत आहोत. आत्मिक जीवनाचं काय. प्रेज लॉर्ड. आत्मिक जीवनाची साफसूफ कधी. प्रेज लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये क्लिनिंग कधी. आत्मिक जीवनाला आपण कधी चकाकणार आहोत. प्रेज लॉर्ड. आपलं आत्मिक जीवन पण चकाकलं पाहिजे. आपलं आत्मिक जीवन जे आहे प्रेज लॉर्ड त्यात चुना लागलेल्या कबरीप्रमाणे नाही असलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. जे आतून मात्र खराब आहे पण बाहेरून तर टवटवीत दिसत आहे, नाही, आपलं आत्मिक जीवन देखील आपल्याला सुधारणं गरजेचं आहे प्रियानो. प्रेज लॉर्ड. म्हणून परमेश्वराने सुंदर अशा रीतीमध्ये आज जे वचन दिलं त्या वचनाला परमेश्वराला धन्यवाद. जी प्रार्थना आपण केली त्या प्रार्थनेबद्दल सुद्धा परमेश्वराला धन्यवाद. खरंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगायचं की प्रभू माझ्या अंतःकरणाचा ताबा तू घे. प्रभू माझं अंतःकरण तू बदल, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू आपल्याला अंतःकरणाचं मागील दिवसामध्ये आपण पाहिलं, मागील 2 संडे जे आहे आपण अंतःकरण आणि बुद्धी या 2 विषयांमधून आपण गेलेलो आहोत. आज आपण वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण आलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. हा शेवटचा रविवार आणि त्याचप्रमाणे आपला शेवटच्या ह्या वर्षीचं शेवटलं प्रभू भोजन देखील. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आपण आज 12व्या महिन्यामध्ये येऊन ठेपलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आज हा 12वा महिना आहे. हा 12 महिन्यामध्ये आपण प्रत्येक रविवारी भेटत होतो, आपण कॉटेज प्रेयर मध्ये भेटत होतो, आपण मॉर्निंग प्रेयर मध्ये भेटत होतो, आपण प्रभूमध्ये जीवन जगत होतो, आपण जगाचे पण काम करत होतो, आपल्या घरच्या पण गरजा होत्या, बरेच अशा गोष्टी होत्या. परंतु आज आपण वर्षाच्या शेवटी येऊन ठेपलेलो आहोत. थोडेफार दिवस आपल्याकडे या वर्षाचे राहिले. प्रेज लॉर्ड. बघा या वर्षामध्ये कोणी काय अनुभवलंय की नाही मला माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे, या वर्षामध्ये तुम्हाला अनुभव आला असेल की वेळ गतिमान झालेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस सायंटिस्टने ज्यावेळेस पारख केलेली आहे की जग आता 2.25 तास स्पीडने चाललेलं आहे. प्रेज लॉर्ड. किती. 2.25 तास स्पीड वाढली. का वाढली. वेळ पुरेना, कामं वाढली, गर्दी वाढली, ज्ञान वाढलं, आणि या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे काय आहे, कोणत्याच गोष्टी पुरत नाही राहिल्या. प्रेज लॉर्ड. आज जो आहे भरभर आपण जानेवारी सुरू केला होता, झाला जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. प्रेज लॉर्ड. दिवसामागून दिवस चाललेले आहेत. प्रेज लॉर्ड. दिवस निघून जात आहेत. प्रेज लॉर्ड. परंतु आज जेव्हा परमेश्वर माझ्याशी बोलत होते आणि त्यांनी मला एकच गोष्ट विचारायला लावली, मंडळीला विचार तू तयार आहेस का. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मंडळीच्या लोकांना विचार तू तयार आहेस का, तुम्ही तयार आहात का. आज जर मी आलो तर तुम्ही माझ्याबरोबर उचलल्या जाण्याच्या लायकीच्या आहात का.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. योग म्हणतो परमेश्वराने जर मनुष्याची पारख केली तर तो टिकाव धरील का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज मंडळीची अवस्था काय? आज मंडळी टिकाव धरील का? परमेश्वराने जर पारख केली तर मंडळी त्याच्यासमोर टिकाव धरील का? आज पारखायचं आहे. आज आपण हे 11 महिने प्रभूमध्ये आपण घालवलेत. 11 महिने आपण या वर्षाचे 2025 घालवलेत आपण 12 महिन्यात. आणि आता नवीन वर्षाचं थोड्या दिवसांनी आपण वेलकम करू, क्रिसमसही करू, नवीन वर्षाचं वेलकमही करू. परंतु या 11 महिन्यात काय केलं? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपण त्या विषयावरती बोलू, सिंहावलोकन. प्रेज द लॉर्ड. आज सिंहावलोकन हा विषय आपण घेऊ. का? खरंच या 11 महिन्यात मी काय करत होतो? आज प्रत्येक जणांनी पारखायचं आहे. मागे बघत असताना काय या 11 महिन्यामध्ये मी परमेश्वराला आवडेल असं जीवन जगलो. सिंहावलोकन म्हणजे काय? तर सिंहावलोकन म्हणजे भूतकाळात केलेल्या गोष्टी, त्या चांगल्या असोत किंवा वाईट असतात, त्या गोष्टींचा आढावा घेणे. सिंहावलोकन म्हणजे काय? तर मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकून पाहणे आणि वर्तमान काळाच्या दिशेने वाटचाल करणे. प्रेज द लॉर्ड. तसंच सिंहावलोकन म्हणजे भूतकाळात चुका, यश, जे काही तुम्ही पादाक्रांत केलेलं असेल, जे काही गोष्ट तुम्ही मिळवली असेल, तर त्या गोष्टींचं परीक्षण करणे. प्रेज द लॉर्ड. आणि या सिंहावलोकन शब्दाची निर्मिती जी आहे सिंहापासूनच झालेली आहे. जिथं सिंह दिसतो ना, सिंहापासूनच सिंहावलोकनाची निर्मिती झालेली आहे. कशी? सिंह काय करतो? सिंह ज्यावेळेस पुढे चालतो तर तो थांबतो आणि थांबून मग तो पुढे जातो. काय करतो? थांबून विचार करतो, नियोजन करतो आणि मग पुढे जातो. याला म्हणतात सिंहावलोकन. प्रेज द लॉर्ड. सिंहाच्या चालीप्रमाणे आपण बघूया. प्रेज द लॉर्ड. सिंहावलोकन. आज आपल्याला त्या सिंहासारखं आपल्याला पाहायचंय. प्रेज द लॉर्ड. की माझ्या जीवनामध्ये मी काय काय केलं, प्रेज द लॉर्ड, आणि मी काय करायला पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा शास्त्रामध्ये एक उदाहरण मला परमेश्वराने दिलं, त्या उदाहरणातून आपण पाहूया. फिलिप्पियरास पत्र त्याचा 3रा अध्याय, त्याचा 7 पासून 16 पर्यंत आपण वाचू. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा आशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळखून करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरीपाचारण त्याने संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तीही तुम्हाला प्रगट करेल. तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एक चित्ताने पुढे चालावे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, तुमच्या नावाला धन्यवाद येतो. गौरव तुमचं. तो परमेश्वर जे काही वचन दिलं, धन्यवाद प्रभूजी. दया करता वचनाच्या द्वारे बोलण्यासाठी मला कृपा करा प्रभू. माझा मुखावटा ताबा तुम्ही घ्या, मी नाही. माझ्याद्वारे तुम्ही बोलण्यासाठी सहाय्य करा. आमच्याशी तुम्ही बोला, आमचे अंतःकरण तुम्ही बदला म्हणून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद करतो प्रभू परमेश्वरा.
तुम्ही ही वेळ दिली. प्रार्थना ऐकलं धन्यवाद देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड्या प्रेरणात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या समयी जेव्हा देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहे, पौल जो आहे फिलिप्पीकरास मंडळीशी बोलत असताना तो बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हेडिंग अशी आहे, ख्रिस्त प्राप्ती करता पौलाला लागलेली उत्कंठा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त प्राप्ती करता. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, पौलाच्या जीवनामध्ये जर का आपण जर पाहिलं तर पौल जो आहे तो मंडळीचा छळ करणारा असा व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. पौल जो आहे तो ज्या गोष्टी करत होता तो त्या गोष्टीनुसार त्याला असा ग्रह होता की मी योग्य करत आहे, परंतु जेव्हा त्याला ख्रिस्ताशी त्याचा मुठभेड झालेला आहे किंवा इंटरॅक्शन त्याचं जेव्हा येशू ख्रिस्ताशी झालं आणि जेव्हा त्याला कळालं येशू ख्रिस्त कोण आहे, तर त्याने जे आहे येशू ख्रिस्ताला अनुसरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तो येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालू लागला, जेव्हा त्याने प्रभू येशूला जाणलं आणि त्याच्यानुसार त्याला जाणून जेव्हा तो चालू लागला, तेव्हा त्याला एक एक गोष्टीचा उलगडा झालेला आहे. आणि जशी जशी त्याला उलगडा झाला तसं तसं त्याने मंडळीला उलगडे केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याचं पाहायला मिळतात अनेक पत्रांपैकी त्याचे 13 पत्र आपल्याला शास्त्रामध्ये आढळतात. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या पत्रांपैकी हे फिलिप्पीकरास पत्र एक विशिष्ट अशा प्रकारचं पत्र आहे. फिलिप्पीकरास पत्र, फिलिप्पीकरास मंडळी जी आहे पौलाच्या अति निकट अशी मंडळी आहे. तिच्यात जर का तुम्ही जर पाहिलं तर फिलिप्पीकरास मंडळी जी आहे पौलाला सेवेमध्ये वारंवार मदत करणारी अशी मंडळी आहे. फिलिप्पीकरास मंडळी जी आहे ती पौलाला कुठं ना कुठं त्या गोष्टीमध्ये ती सहकार्य करणारी मंडळी आहे. पौलासाठी प्रार्थना करणारी मंडळी आहे. फिलिप्पीकरास मंडळी जी आहे परमेश्वराच्या वचनानुसार चालणारी एक मंडळी आहे. आणि म्हणून पौल जे आहे ज्यावेळेस फिलिप्पीकरास मंडळी सोबत जे आहे जेव्हा 3ऱ्या अध्यायामध्ये बोलत आहे, हा अध्यायामधला हा जो 7 ते 15 वचन जे आहे, 7 ते 16 वचन जे आहे आपल्यासाठी एक सिंहावलोकन करायला आज आपल्याला ते मदत करणार. प्रेज द लॉर्ड. की आपल्या जीवनामध्ये हे वर्ष गेलं आपण देवामध्ये, आज प्रत्येक जण जे आहे आपल्यामधले असे पुष्कळ आहे की त्यांनी एकही संडे मिस नाही केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्यामधले असे पण आहे ज्यांनी संडे मिस केले, ज्यांनी आराधना केले नाही, असे पण पुष्कळ आहे. परंतु या सगळ्या काळांमध्ये, या सगळ्या वेळामध्ये आपल्याला हे पारखायचंय काय मी माझ्या जीवनामध्ये. बघा 2024 सरता सरता आपण 2024च्या रात्री 31 तारखेला आपण प्रार्थना केली, 25 डिसेंबरही मागच्या वर्षी केली. आणि प्रार्थना ज्यावेळेस झाल्या प्रत्येकाला एक वचन मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला हा टास्क आहे की तुम्ही ते गोष्टीचं जाणायचं आहे काय या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे. जसं मी मागच्या हप्त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की त्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो, आपण फट्टिक रीतीमध्ये चालतो, फॉर्मॅलिटीज. प्रेज द लॉर्ड. आपलं आत्मिक जीवन कसं आहे, फॉर्मॅलिटीज आहे. पास्टरांनी सांगितलं ना, पण बघा, डू ॲज डायरेक्टेड नॉट फॉर द पास्टर, इट इज फॉर द गॉड ओनली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे फक्त परमेश्वरासाठी असलं पाहिजे. डू ॲज डायरेक्टेड फॉर द गॉड ओनली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाचं काय काम आहे, जे देवापासून मिळवलं ते तुम्हाला देणं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या दासाने पण ते जे मिळवले आहे त्याला पण तर डू ॲज डायरेक्टेड राहायचंय. प्रेज द लॉर्ड. जसं परमेश्वराने सांगितलं त्या पद्धतीनं त्याला राहायचं. बघा आपण काय करतो, आपण बरोबर कदाचित वेळेच्या वेळेला जातो, वेळेच्या वेळेला येतो, कदाचित आपण जातो येतो, ज्या काही गोष्टी करतो. परंतु आज आपल्याला हे पारखायचंय माझ्या जीवनात काही बदल झालाय का. प्रेज द लॉर्ड. खरोखर आज आपल्याला ते सिंहावलोकन करायचंय. एक ख्रिस्ती मनुष्य म्हणजे तो कुठल्या धर्मानुसारी चालणारा मनुष्य नाहीये. पहिली गोष्ट लक्षात घ्या. ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे हा ख्रिश्चन धर्मानुसार चालणारा व्यक्ती नाहीये. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती व्यक्ती तुम्हाला माहितीये, ख्रिस्ती हे नाव जे आहे अंत्योकियामध्ये पहिल्यांदा ख्रिस्ताच्या अनुयायांना देण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. जे लोक ख्रिस्ताच्या मार्गानुसार चालत होती, जे लोक प्रभू येशूला अनुसरून देवाच्या वचनानुसार चालत होती, पहिल्यांदा त्यांना नाव मिळालं ख्रिस्ती, ख्रिस्ताला अनुसरणारे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस असं काही कुठलं सर्टिफिकेशन नव्हतं. काही सर्टिफिकेशनची गरज आजही नाहीये. प्रेज द लॉर्ड. कारण हा एक मार्ग आहे. या मार्गामध्ये जेव्हा आपण चालतो तर हा मार्ग जो आहे आज आपल्याला देवाच्या मार्गामध्ये घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू काय म्हणतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने कुठंच नाही म्हटलं धर्म मी आहे.
प्रेज लॉर्ड. मी धर्म स्थापन करण्यासाठी आलो नाही, तेव्हा म्हटलं मी मार्ग आहे. परमेश्वराने मला मार्ग प्रस्थापित करण्यासाठी आणलेला आहे. प्रेज लॉर्ड. तो एक ब्रिज आहे. परमेश्वर आणि मनुष्य याच्यामध्ये जो दुवा निर्माण झालेला होता, तो दुवा मिटवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एक ब्रिज स्वरूपात आलेला आहे. प्रेज लॉर्ड. एका पुलाचं काम त्याने केलेलं आहे आणि परमेश्वरामधला आणि मनुष्यांमधला जो ब्रिज आहे तो ब्रिज त्याने त्या ठिकाणी बनवलेला आहे. प्रेज लॉर्ड. जेव्हा आपण देवाचं वचनामध्ये आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं ऐकू येत नाही त्याचा एवढं काम तोकडा झाला नाही. प्रेज लॉर्ड. मदत करू शकत नाही त्याचा एवढा हात जो आहे संकुचित नाहीये, परंतु परमेश्वर म्हणतो तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले. ती आडभिंत पाडून परमेश्वराशी समेट करायला प्रभू येशू आलेला आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये एक मार्ग आपल्याला दिलेला आहे. आपण या मार्गामध्ये चालतो, आपण वचन ऐकतो. काय हे वचन आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणात स्पर्श करतं का? जसं मी मागील दिवसामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, अंतःकरण. प्रेज लॉर्ड. हे वचन आपल्या बुद्धीला टार्गेट करतं का? आपल्या अंतःकरणाला स्पर्श करतं का? हे वचन ऐकून आपलं जीवन काय बदलतं का? प्रेज लॉर्ड. जर बदलत नसेल, प्रेज लॉर्ड, तर याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एखाद्या बीजला पाणी टाकत आहे, वारंवार बी टाकलं, पाणी टाकत आहे, खत टाकत आहे, त्याला मशागत करत आहे, सगळं करत आहे, पण झाडच उगाना. प्रेज लॉर्ड. बियामध्ये फॉल्ट आहे. तुम्हाला माहिती शेतकरी लोक जे आहे बीज आणतात, गोण्याच्या गोण्या फेकून देतात. का बरं? बीजात फॉल्ट असतो. कंपनीवर ऍक्शन घेतली जाते, बीजात फॉल्ट असतो. प्रेज लॉर्ड. आज पाहणं गरजेचं आहे की हे बी माझ्या मनामध्ये कशा स्वरूपात येत आहे. प्रेज लॉर्ड. देवाचं आलेलं वचन मी कसं स्वीकारत आहे, ते जर मी पॉझिटिव्हली स्वीकारत आहे तर ते बी माझ्या जीवनात कार्यरत स्वरूपात काम करणार. ते बी माझ्या जीवनामध्ये जर मी नाही पॉझिटिव्ह स्वीकारत आहे तर माझ्या जीवनात ते पॉझिटिव्ह रीतीने काम करणार नाही. आज सिंहावलोकन करायचंय, आज पाहायचंय 7व्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. प्रेज लॉर्ड. अनेक गोष्टी प्रेज लॉर्ड कदाचित प्रार्थनेला येणं ही एक जैविक हानी आहे. प्रार्थनेला येण्याने कदाचित तुमचा पगार लॉस होऊ शकतो. प्रार्थनेला येण्याने कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला इतर गोष्टींपासून मोकावं लागू शकतं. तुम्हाला कदाचित पेट्रोलला पैसा नाहीये, परंतु तुम्ही काय केलं? पायी निघालात, पण तुम्ही आलात. प्रेज लॉर्ड. पण मागील वर्षामध्ये असं काही तुम्ही केलं का? असा काही बदल केला का आपल्या जीवनामध्ये की तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी तुम्ही जैविक गोष्टीला हानी समजलेला? प्रेज लॉर्ड. असं काही केलं का? प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज जेव्हा देवासाठी थोडंसं संकट येतं, प्रेज लॉर्ड, आज बघा मी नाही म्हणत असतो आज संडे आहे, संडे आज प्रभोजन पण आहे, परंतु आज जे आहे लोकांनी तेवढी तसदी नाही दाखवली, तेवढा उत्साह नाही दाखवला आणि इतर गोष्टींना त्यांनी इम्पॉर्टन्स देऊन तिकडे गेलेले आहेत. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आज या ठिकाणी देवाचे लोक असायला हवेत. जे आलीत त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये अधिक रीतीने त्यांना चालेल. परंतु जे नाही आलीत त्यांनी काय केलेलं आहे? कदाचित त्यांच्या पाठीमागे नोकरी होती, कदाचित त्यांच्या पाठीमागे इतर कामं होती, कदाचित त्यांची तब्येत खराब होती. देवाचं वचन सांगतं ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोणीही विभक्त नाही करू शकत. कोणीही नाही करू शकतं. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही विभक्त नाही करू शकत. शरीर मध्ये आजारी पडलो म्हणून आजार पण मला देवाला अनुसरायला अडवू शकतं का? नाही अडवू शकत. प्रेज लॉर्ड. कुठले नातेवाईक आपल्याला देवामध्ये यायला अडवू शकतात का? नाही अडवू शकत. प्रेज लॉर्ड. बघा ज्यांना देवाचं पाचारण आहे ते येत आहे. प्रेज लॉर्ड. ज्यांना देवाचं पाचारण आहे, ज्यांना देवाने बोलवलेलं आहे, ज्यांना देवाचा शब्द ऐकायचा ते येत आहेत. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वर त्यांचे मार्ग मोकळे करतात. हीच माझी प्रार्थना होती की प्रभू त्यांच्या मार्गामध्ये सैतान अडखळत टाकत आहे, त्यांना येण्यासाठी सहाय्य कर. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू आणत आहे. प्रेज लॉर्ड.
बघा आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी या मागील वर्षामध्ये आपल्याला थोडंसं बघायचंय. आज थोडंसं स्वतःकडे लक्ष लावा, थोडंसं बसा. आज जे आहे तुम्ही म्हणाल आज हा विषय काय घेतला पास्टरांनी, हा विषय जो आहे 31 तारखेला घ्यायचा होता. Praise the Lord. जर 31 तारखेला मला परमेश्वराने सांगितलं 31 तारखेला जर हा विषय घेतला तर लोकांना विचार करायला वेळच कुठे मिळतो. Praise the Lord. 31 तारखेला जर हा विषय घेतला तर मग त्यांना सुधारायला वेळच नाहीये. आज 7 तारीख आहे, अजून तुमच्या हातामध्ये नाही म्हटलं तर 24 दिवस आहेत. Praise the Lord. 24 दिवस आहेत. कदाचित तुम्ही त्या 31 तारखेला 2024 मध्ये तुम्ही संकल्प केला, काय केला, या वर्षी मी पूर्ण बायबल वाचून काढेल. किती लोकांनी बायबल वाचलं, वाचा बरं, करा बरं हात वर. पूर्ण बायबल किती लोकांनी वाचलं. Praise the Lord. या वर्षी कदाचित लोकांनी संकल्प केला, माझ्या जीवनामधली ही वाईट गोष्ट आहे, ही मला काढून टाकायची. किती लोकांनी केलेलं आहे. Praise the Lord. व्हेरी गुड. या वर्षी कदाचित संकल्प केला, मी लोकांना जाऊन सुवार्ता देईल. किती लोकांना सुवार्ता दिलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. या वर्षी संकल्प केला, मी परमेश्वरासमोर उपडा पडेल, मी परमेश्वरासोबत माझं रिलेशन ठीक करेल. किती लोकांनी रिलेशन ठीक केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद. Praise the Lord. या वर्षी परमेश्वराने जे तुम्ही कमिट केलं, आणि ते मिळवलं, त्यांच्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद. Praise the Lord. परंतु ज्यांनी नाही मिळवलं त्यांनी आता अजूनही तुम्हाला 24 दिवस आहेत. Praise the Lord. या 24 दिवसामध्ये त्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. Praise the Lord. पहिलं तर ख्रिस्त माझ्यासाठी किती व्हॅल्युएबल आहे. Praise the Lord. पहिला प्रश्न परमेश्वर तुम्हाला विचारत आहे. तुम्ही जर ज्या गोष्टी परमेश्वराला कमिट करता, तुम्ही ज्या गोष्टी परमेश्वरासाठी करायला पाहिजे त्या गोष्टी न करता जेव्हा तुम्ही जगी गोष्टी करता, तर मला सांगा मी तुमच्यासाठी किती व्हॅल्युएबल आहे. पास्टर नाही, प्रभू येशू विचारत आहे की प्रभू येशू विचारतो तुमच्यासाठी मी किती व्हॅल्युएबल आहे. आज प्रार्थनेला येणं महत्वाचं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बाहेर वेळ घालवणं महत्वाचं आहे. Praise the Lord. आज तुमच्या जीवनामध्ये, आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इतर ठिकाणी जाणं गरजेचं आहे. Praise the Lord. तुम्ही परमेश्वराला किती व्हॅल्यू देता. Praise the Lord. तुम्ही परमेश्वराला किती महत्व देता. आज परमेश्वर तुम्हाला विचारत आहे की तुम्ही परमेश्वराला महत्व देताय का. Praise the Lord. जर परमेश्वराला महत्व देताय तर त्यासाठी धन्यवाद. नाहीतर या जीवनामध्ये आपल्याला पाऊल जे आहे आज या वचनाच्या द्वारे सांगत आहे, देवाच्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलत आहे, आणि बोलताना प्रभू सांगत आहे की आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगू ना, ज्याला कळलं ना ख्रिस्त हा लाभ आहे. Praise the Lord. ज्याला कळलं की ख्रिस्त हा लाभ आहे, तो काय करतो आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तापेक्षा मोठा लाभ काहीच नाही समजत, काही नाहीच आहे. मुळात ख्रिस्त हाच सगळ्यात मोठा लाभ आहे. Praise the Lord. तुमच्या जगातलं धन, तुमची शरीर सौष्ठवता, तुमची सुंदरता, तुमचे नातलग, तुमच्या ज्या काही मौल्यवान वस्तू, त्या सगळ्यांपेक्षा ख्रिस्त मौल्यवान आहे. Praise the Lord. ख्रिस्त मौल्यवान आहे. तो सर्वांमध्ये सर्व काही आहे. तो असं एक गिफ्ट आपल्या स्वरूपात आपल्याला मिळालेला आहे जो तुम्हाला माहिती, परिसाबद्दल एक म्हण आहे, परिस वर्षाने लोखंडाचं सोनं होतं. Praise the Lord. परिस एक असं धातू आहे, म्हणतात असं काल्पनिक धातू आहे की ज्याच्या स्पर्शाने काय होतं, लोखंडाचं सोनं होतं. प्रभू येशू ख्रिस्त असा एक धातू आहे ज्याच्या स्पर्शाने, जो आपल्या जीवनामध्ये आल्याने तो मृतांना देखील जिवंत करून बाहेर काढतो. हालेलुया. तो पाप्यांना संजीवनी देतो. ज्या पाप्यांना जे म्हणतो त्यांच्या नाशासाठी त्यांना निवडलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये तो काय करतो, त्यांना जीवन बहाल करतो. Praise the Lord. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे की नाही या गोष्टीचं आपल्याला पारख करायचे. जेव्हा आपण त्याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन वाचतो, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. Praise the Lord.
ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा म्हणून पौल काय म्हणतो, मी जगाच्या गोष्टी ज्या आहे हानी अशा समजतो आणि मी त्या काय केलेल्या आहे, मी त्या त्यागलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्यासाठी कदाचित आपली इच्छा मोठी असू शकते. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आपला कोणी जर अपमान केलेला आहे, तो अपमान मोठा असू शकतो. आपल्या जीवनामध्ये कदाचित आपली एक डिग्निटी आहे, ती डिग्निटी मोठी असू शकते. आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट जी आहे ती मोठी असू शकते, परंतु ते सर्व गोष्ट तोडून मी ख्रिस्ताकडे आलोय का? प्रेज द लॉर्ड. त्या सर्व गोष्टी सोडून ज्या आहे मी ख्रिस्ताला अनुसरलोय का? आज पारखायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला पारखायचं की प्रभू खरंच माझ्या जीवनामध्ये, आज जर प्रभू आपल्याशी बोलत असेल की खरंच तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये काही गोष्ट राहिली असेल, जी गोष्ट नाही करू शकलो, आज आपल्याला देवाला अनुसरायचंय. देवा माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट मिळू दे. बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती ना, जोपर्यंत आपल्याला समजत नाही, प्रेज द लॉर्ड, तोपर्यंत ख्रिस्त हा लाभ जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तो अचीव करण्याकडे नाही जाऊ शकत. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, ख्रिस्त हा लाभ आहे आपल्या जीवनामध्ये. ख्रिस्त हा लाभ आहे. हा लाभ जो आहे तो मिळवण्यामध्ये मागे नका राहू. प्रेज द लॉर्ड. कारण जर का हा लाभ तुम्ही नाही अचीव केला तर तुम्हाला कालांतराने कळेल की मी काय गमावलेलं आहे. अनेक लोक जे आहे ना, अनेक लोक आज ख्रिस्ताचा लाभ गमवत आहे. अनेक लोक जे आहे आज जे आहे देवामध्ये चालत असताना, जसं पास्टरांनी सांगितलं की लोक जे आहे फट्टिक रीतीमध्ये सेवा करत आहे, औपचारिक रीतीमध्ये ते सेवा करत आहे. काय करत आहोत आपण हेच त्यांना कळत नाहीये. मी जे परमेश्वरासाठी कार्य करतो, हे कार्य मी चुकीच्या माध्यमातून आलेल्या धनानं तर नाही करत आहे ना, या गोष्टीची सुद्धा त्यांना कल्पना नाहीये. आणि त्या गोष्टीने त्यांना लाभ नाही, हानी होणार आहे या गोष्टीची त्यांना प्रचिती नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज आपण देवासाठी ज्या गोष्टी म्हणून करतो त्याही गोष्टी आपण प्रॉपर करतोय की नाही करत आहे, आज आपल्याला पारखायचंय. मागील वर्षामध्ये मी काय केलेलं आहे, जेव्हा 9व्या वचनामध्ये आपण पाहतो, आणि मी त्याच्यातही आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. एकदा 8व्या वचनाचा एकदा पाठवाचा. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे. प्रेज द लॉर्ड. बघा, ख्रिस्त येशू हे ज्ञान माझ्यासाठी यावर्षी श्रेष्ठ राहिलं का? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशू ख्रिस्त स्वतःमध्येच एक ज्ञानाचा गाभा आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःमध्ये ज्ञानाचा साठा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याबद्दल तू सांगतो की तो म्हणतो शल्मोनापेक्षा कोणी मोठा इथं आहे. प्रेज द लॉर्ड. शल्मोनाबद्दल परमेश्वराने म्हटलं तुझ्यासारखं होणार नाही, तुझ्यासारखा नाहीये, नसेल. प्रेज द लॉर्ड. अशा सल्मोनापेक्षा कोणी मोठा, म्हणजे तो म्हणतो मी आणि पिता एक आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वराची पूर्णता आहे, देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि तो आज या वर्षभर आपण त्याच्यासाठी जीवन जगलो. काय ख्रिस्त याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण घेतलं का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जो माणूस, तर मूर्ख कोणाला म्हटलेला आहे माहिती का? जो जास्त बडबड करतो ना, तो का बडबड करतो? कारण त्याने ज्ञान नाही अर्जित केलेलं. ज्ञान माणसाला काय करतं? ज्ञान माणसाला नम्र करतं, शांत करतं. प्रेज द लॉर्ड. आणि जो अति बडबड करतो ना, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाहीये, त्याच्या जीवनामध्ये काय आहे? अर्धवटपणा आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज मला पारखायचं आहे, ख्रिस्ताचं ज्ञान जर माझ्या जीवनात आलेलं आहे ते मला अधिक नम्र करेल. ख्रिस्ताचं ज्ञान जर माझ्यात आलेलं आहे ते मला देवाच्या वचनावर चालायला भाग पडेल. ख्रिस्ताचं ज्ञान जर माझ्याकडे आलेलं आहे ते मला इतरांबद्दल कळवळ आणेल. ख्रिस्ताचं ज्ञान जर मी माझ्या मागच्या वर्षीमध्ये अर्जित केलेलं आहे तर ते ज्ञान जे आहे मला काय करत? मला देवाच्या मार्गानुसार घेऊन चालत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचं ज्ञान जर मला मिळालेलं आहे तर ते ज्ञान मला गप्प राहू देणार नाही. ते मला जे पापात पडलेले आहे त्यांना त्याची जाणीव करून त्यांना देवामध्ये आणण्यास मदत करेल. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचं ज्ञान. प्रेज द लॉर्ड. या वर्षामध्ये मी ते केलं का? आज ही पारखायची वेळ आहे. 9व्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे आपण या वर्षामध्ये ख्रिस्तामध्ये आढळलो का? प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे ना, आत्मा बनून फिरत होते. प्रेज द लॉर्ड. 2024 मध्ये आत्मा बनून फिरत होते. पास्टर, नवीन कॉन्सेप्ट आहे का?
अनेक लोक आत्मिक जीवनात आत्मा बनून फिरत होते. Praise the Lord. इथं आले की तो आत्मा दिसायचा आणि बाहेर गेला ना तर तो आत्मा ब्लर होऊन जायचा. इथून जाता जाताच ब्लर व्हायचा. दरवाजापर्यंत जाता जाता ब्लर झाला की बाहेरचा गेटच्या बाहेर गेला तर आत्मा गायबच. Praise the Lord. अनेक लोक जे आहेत या वर्षी मिस्टर इंडियाचं जीवन जगले. Praise the Lord. ह्या वर्षी त्या वर्षी होता कामा नाही. Praise the Lord. एक निश्चय घ्या, अजून वेळ आहे. या वेळामध्ये जे बिघडलेलं आहे, जे विखरलेलं आहे ते निस्तरायचं आहे. Praise the Lord. ते नीट करायचं आहे. वेळ परमेश्वर देत आहे. यावर्षी आपल्याला पारखायचं आहे. मी देवात आढळलो का? 9वं वचन वाचा. आणि मी त्याच्या ठाई आढळावे. Praise the Lord. पौल काय म्हणत आहे? मी त्याच्या ठाई आढळावे, मी ख्रिस्ताच्या ठाई आढळावे, ख्रिस्त माझ्या ठाई आढळावा. Praise the Lord. मी दिसलो पाहिजे मी ख्रिस्ती आहे. Praise the Lord. पण कळतच नाही. पास्टर मग एक तर तुम्ही म्हणता क्रॉस घालू नका. क्रॉस घातल्यानं दिसतं ना पास्टर ख्रिस्ती. प्रियानो, क्रॉस घातल्याने नाही ख्रिस्ती. Praise the Lord. त्या क्रॉसचं जीवन जगल्याने ख्रिस्ती दिसतं. हालेलुया. Praise the Lord. या वर्षात आपण त्या ख्रिस्ताचं जीवन जगलो का? Praise the Lord. या मागील वर्षामध्ये कुठं तुम्ही लोकांना कुठे एक भावनिक आधार दिला का? Praise the Lord. त्यांना गरजेचं होतं एक आत्मिक आधार त्यांच्या जीवनामध्ये दिला का? Praise the Lord. ज्यांच्या कोणासाठी गुडघे टेकले का तुम्ही? Praise the Lord. पारखा. तर कोणासाठी गुडघे नसतील टेकले, तुमची बुदली रिकामी. मी नेहमी म्हणत असतो, जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता आशीर्वाद तुमच्या बुदलीत जमा होतात. आणि जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमच्यासाठी कोणी प्रार्थना करो वा न करो, परमेश्वर ती बुदली रिकामी करतो. हालेलुया. परमेश्वर ती बुदली रिकामी करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये पारखायचं आहे. मागील वर्षामध्ये मी ख्रिस्ताला अनुसरलेला आहे का? ख्रिस्त माझ्यात आढळलेला आहे का? पुढे. आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे. Praise the Lord. अनेक लोकांनी स्वतःचे नीतिमत्व स्वतः ठरवलेलं आहे. Praise the Lord. बॅरिकेड्स. डू यू नो द बॅरिकेड्स? मला वाटतं पोलीस साहेब आहेत तिथं, त्यांना माहिती बॅरिकेड्स काय करतात. एखादा रस्ता बंद करायचा असला तर ते काय करतात? बॅरिकेड लावतात आणि इकडे जायचं नाही. अनेक लोकांनी आपल्या नीतिमत्तेला आपणच बॅरिकेड लावून ठरवलेलं आहे. हीच ती धार्मिकता आहे. Praise the Lord. Praise the Lord. लोकांनी ठरवलंय पांढरा ड्रेस घालून आला नीतिमान. लोकांनी ठरवलं चांगलं बोलला नीतिमान, त्याची भाषा शुद्ध आहे तो नीतिमान. तो वेळेवर प्रार्थनेला आला नीतिमान. Praise the Lord. नीतिमान. नीतिमत्तेचे क्रायटेरिया ठरवलेले आहे. Praise the Lord. असे काही क्रायटेरिया आपण ठरवलेले का? कोण म्हणतो माझी नीतिमत्ता नाही, ख्रिस्ताची नीतिमत्ता. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये या वर्षामध्ये जर अशी काही नीतिमत्ता आपण जरट करून ठेवलेली असेल, रिजिड करून ठेवलेली असेल, तर नीतिमत्ता तोडण्याचा विषय. Praise the Lord. अक्रोड जे आहे ना कडक असतो, पण त्याच्यामध्ये ते क्लस्टर जे असतं त्याचं ते कडक असतं कवच, परंतु त्याच्यामध्ये जे बीज असतं ते खूप स्मूथ असतं. पण जोपर्यंत ते अक्रोड फुटणार नाही तोपर्यंत ते बी खाता येणार नाही. Praise the Lord. जोपर्यंत आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आलेला कठीणपणा फुटणार नाही तोपर्यंत ख्रिस्त दिसणार नाही, तोपर्यंत ख्रिस्ताची नीतिमत्ता वाहणार नाही. म्हणून गरजेचं काय आहे? आत्मिकतेमध्ये नीतिमान जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे ते क्लस्टर फुटणं गरजेचं आहे. Praise the Lord. ते बाहेरील कवच तुटणं गरजेचं आहे. त्रास होईल. तुटणं म्हणजे सोपं नाहीये. तुटताना त्रास होतो. अनेक लोक त्या त्रासामधून जात आहेत, मागील वर्षामधून गेले. Praise the Lord. परंतु जे गेले ते आज आशीर्वादित झाले. Praise the Lord. जे गेले त्यांना परमेश्वराने भरलेला आहे. जे गेले त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ख्रिस्ताचा आस्वाद मिळवलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. मला वाटतं Praise the Lord म्हणू शकतो आपण. Praise the Lord. परमेश्वराला धन्यवाद असो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण पुन्हा त्या वचनाला वाचून 9व्याचं सेकंड पार्ट वाचतो आपण, नीतिमत्व. तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. काय होतं? आपलं नीतिमत्व जे आहे ख्रिस्तावरील विश्वासाच्या आधारावर होतं का? Praise the Lord. कसं होतं आपलं नीतिमत्व? ख्रिस्तावरील विश्वासाच्या आधारावर आपण नीतिमत्व केलं का? की आपण आपली नीतिमत्वाची परिसीमा ठरवली, हेच ते आहे, हे केलं तर मी नीतिमान. देवाला
नाही. नीतिमत्ता आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जे उत्पन्न होते ते नीतिमत्व. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामधील विश्वासाच्या द्वारे. आणि ख्रिस्तामधील विश्वास आपल्याला काय करतो, तो देवामध्ये मजबूत ठेवतो. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला ढळू देत नाही, देवापासून दूर जाऊ देत नाही. विश्वास एक ग्लू आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास एक गम आहे जो आपल्याला काय करतो, देवाशी जुळवून ठेवतो. जिथं विश्वास नष्ट झाला त्या ठिकाणी काय होतं, त्या गोष्टी सेपरेट होतात. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये पण ज्या पद्धतीनं जैविक जीवनामध्ये विश्वास रद्द, रिलेशन तुटतं. प्रेज द लॉर्ड. ज्या पद्धतीने एखाद्या दोरीला तुम्ही मधून कट केलं, दोरी विभाजित होते, वेगळी होते. त्याच पद्धतीनं आत्मिक जीवनामध्ये हे विश्वास एक ग्लू निघून गेलं तर काय होतं, आपण देवापासून दूर होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणून गरजेचं काय आहे, आपल्याला विश्वास रूपाने देवासोबत जोडून राहणं गरजेचं आहे. पारखायचं आहे की मी माझा विश्वास मागील वर्षामध्ये कुठं कुठं गमावला आहे. गमावला असेल तर तो विश्वास नीट करण्याची वेळ आहे. 10वं वचन. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळखून करून घ्यावी. प्रेज द लॉर्ड. 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावर गेला. 2000 वर्षापूर्वी माझ्यासाठी तो वधस्तंभावर छेदला गेला. त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं, त्याला मारलं गेलं, त्याच्या कुशीत भाला खुपसला गेला, त्याच्या दोन्ही पायामध्ये त्या ठिकाणी खिळे काढण्यात आले, त्याचे दोन्ही हात जे आहे त्या वधस्तंभावरती खिळ्यांमध्ये ते काढण्यात आले, खिळे रुतवले गेले. या गोष्टीची प्रचिती करत आपण चाललो का? प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावरील जे शिक्षण जे आहे ते वधस्तंभावरचं शिक्षण जे आहे आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावलेलं आहे हे सदैव स्मरण करत आपण चाललो का? चाललो असतो तर प्रियानो आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या अधिक निकट आलो असतो. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती वधस्तंभाच्या शिक्षणाला धरून चालतो, जो व्यक्ती ख्रिस्तावर प्रेम करतो, बघा आपल्या जीवनामध्ये आपले वडील किंवा आपली आई किंवा अजूनही आपले कोणी प्रिय लोक जे आहे जेव्हा आपल्यासाठी खूप काही कष्ट घेतात ना, हळूच आपल्या डोळ्यात पाणी येतं. प्रेज द लॉर्ड. हळूच आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि आपण त्या पाण्याच्या द्वारे त्यांना एक सलामी देतो. प्रेज द लॉर्ड. त्यांची आदर करतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण असा कधी ख्रिस्ताचा आदर केलाय का? प्रेज द लॉर्ड. असा कधी ख्रिस्ताचं स्मरण केलंय का, ख्रिस्ताच्या मरणाचं? प्रेज द लॉर्ड. की आपण फक्त आलो, बसलो, गेलो, ऐकलं? प्रेज द लॉर्ड. आपण आदर करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचं ज्यावेळेस तुम्ही ते वधस्तंभाचं मरण लक्षात ठेवताल, ज्यावेळेस ते लक्षात ठेवताल की वधस्तंभावर माझ्यासाठी तो ख्रिस्त मेला, मी त्याचा जबाबदार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मागे नाही राहणार, तुम्ही तुमच्या आहे वारंवार एक डिस्टर्बन्स जे आहे दुष्ट क्रिएट करत. तर मी तुम्हाला सांगेल की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, प्रार्थनेमध्ये आठवण राहू द्या की दुष्टाने आपल्याला या ठिकाणी